हेलो साहेब. सत साहेब बोलो बोलिए. 2 वर्षापूर्वी मी फोन केला होता बर तुम्हाला. बर बर तुमच्या काही समजा फोनवर युट्यूब मध्ये व्हिडिओ पाहिल्यानंतर हा 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 पण मला तेव्हापासून म्हणजे अनाथनाथ सुरू झाला. हम्म तर लांबून कोणी बोललेलं ऐकू येत नाही. 2 वर्ष झाले आतापर्यंत. हम्म तर लवकर समजत नाही. जवळ बोललं तरच ऐकू येतं आणि रात्रंदिवस हा चालू आहे. हम्म पण आता ऐकू येत नाही ना, तो तुमच्या कानाचा प्रॉब्लेम आहे ना, याचा काही संबंध नाही ना. हा तर देहातीत आहे ना, देहातीत आहे. मला नाही एक मिनिट, मला ऐकू क्लिअर येतं. हा हा पण तिकडं लक्ष असल्यामुळं माझं लक्ष इकडं विचलित होत नाही. नाद मध्ये नाही, त्याचं लक्ष ठेवायचंच नसतं. ते मग ध्यान झालं. ध्यान हे मनाने होत असतो आणि मन हा काळ असतो. तर मनाने काहीच करायचं नसतं. तुम्ही मनाने करायला गेले म्हणजे प्रकृतीने करायला, आणि प्रकृतीने जे होतं ते प्रकृतीत त्याचे लाभ भेटतात. परमात्म्याचा लाभ नसतो भेट. परमात्म्याचा सार शब्द किंवा ही ध्वनी ही त्याच्या म्हणजे मर्जीने येते. आलं का लक्षात? ती जशी आली तशी, तिच्यावर लक्ष ठेवायचंच नसतं. तुम्ही जर लक्ष ठेवायला गेले तर मग ते ध्यान झालं. आता देव तुमच्यावर लक्ष ठेवतो म्हणजे देवच तुमचं ध्यान करतोय, तर तुम्ही का ध्यान करताय देवाचं? आणि असं थोडी का त्याच्यावर ध्यान केलं म्हणजेच मग आपल्याला मोक्ष मिळाला, किंवा तो काही नाही लक्ष ठेवलं तर निघून जाईल, असं नसतं. ते की त्याच्या मर्जीने तो प्रगट झालेला असतो ना. आपल्या तुमच्या कष्टाने प्रयत्नाने तो प्रगट नाही झालेला. तर तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवलंय नाही ठेवलं त्यांनी काही फरक नाही पडणार. असं नाही कर लक्ष ठेवलं म्हणजे तो कायमच येईल, लक्ष नाही ठेवला म्हणजे निघून जाईल, असं नाही. मग तो परमात्मा स्वयंभू जे आपण म्हणतोय त्याचा अर्थ काय होतो? स्वयंभूचा अर्थ तो त्याच्या मर्जीचा मालक आहे ना. आपण जर असं म्हटलं की नाही माझ्या मनाप्रमाणे यायला पाहिजे किंवा मी त्याच्यावर ध्यान ठेवील तेव्हाच त्यांनी यायला पाहिजे किंवा त्यांनी ऐकू यायला पाहिजे, तर मग ही आपली जोर जबरदस्ती झाली, आपला हुकूम झाला. परमात्म्यावर आपला हुकूम चालेल का? मग आपण मोठं झालो, मानव मोठा झाला. त्याच्या पुढे सार शब्द काहीच करायचं नसतं. ते याचा अर्थ तुम्ही प्रवचन जे माझे चालू आहे रोज 2 वर्षापासून तुम्ही ऐकत नाही. नाही ते कसं झालं बरं का, माझ्या याच्यावरली स्क्रीनवरली ती लिंक गेली तुमची. जरी गेली ना, पण शेवटी युट्यूब तर कुठं निघून नाही गेलं ना. मग मला तर सांगायचं ना तुम्ही. तसं व्हॉट्सअप आहे तुमच्याकडे. मग त्याच्याकरताच मी फोन केला. बऱ्याच दिवस झालं ती लिंक निघून गेली. पण तुम्हाला पाठवलंय बघा, तुमच्या व्हॉट्सअपवर लिंक पाठवली आहे. 2 लिंक आहे, एक युट्यूबची बी एक फेसबुकची. फेसबुकमध्ये आपण तुम्हाला 2-2.5 वर्ष सगळं भेटेल आणि रोजचं त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक येतं आणि बाकीचं पाठीमागचं तर राहतच. तसं युट्यूबचं बी आहे, त्याच्यामध्ये रोजचं येतं आणि पाठीमागचे सर्व आहे. सर्व बघून घ्या. म्हणजे तुम्ही जसे प्रश्न विचार तसे हजारो लोकांनी प्रश्न विचारलेले, त्याच्यावर मी उत्तरं दिलेली आहे. आणि जसा तुम्हाला अनुभव येतो त्याच्यापेक्षा लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. पण जो नाद जो असतो तो एकच येत असतो, एकच असतो. 2 प्रकारचे अनाद नाद असतात. एक प्रकृतीचे अनाद नाद असतो आणि एक परमात्म्याचा अनाद नाद असतो. दोघांमध्ये फक्त आपला एक केसाचा अंतर इतकं अंतर राहतं, सूक्ष्म अंतर राहतं. तर हा जो अनाद नाद जो असतो, जो आपल्याकडून होतो, आपल्या ध्यानाने येतो ऐकू, किंवा कान दाबून ऐकू येतो, किंवा बिगर कान दाबल्यानेही पण ऐकू येतो, शांत स्थळी केल्यावर ऐकून येतो, किंवा काही प्रयत्न केले तर ऐकू येतो. तो अनाद ध्वनी जो असतो तो प्रकृतीचा असतो, इथला असतो, ह्या वातावरणाचा असतो. आणि जो अनाद ध्वनी की जो ऑटोमॅटिक येत असतो तो त्याच्या मर्जीने येत असतो, येतो किंवा नाही येत. पण एक क्षणाकरता जरी तो आला ना तरी ते झालं. ज्ञानेश्वरांनी काय म्हटलं? देवाची या द्वारी उभा क्षणभरी, तेने 4 मुक्ती साधी येल्या. काय झालं? एक क्षण. तर तसं तो आनंद तुम्हाला एक क्षण आला ना, बस परमात्मा तुमच्या द्वारापर्यंत आलेला आहे ना, तो उभा राहिला आहे ना, बस तुम्हाला आता 4 मुक्त मिळाल्याचं हे प्रतीक आहे. आलं का लक्षात? त्याचा अर्थ फार गहन आहे. आता ते असं आहे की ज्याला ते माहिती तो त्याच्याबद्दल सांगेल, आणि जो निस्ता पंडित आहे का ज्यांनी फक्त प्रवचनच पाठ केलेली आहे
रामायण पाठ केले, महाभारत पाठ केली, गीता पाठ केली, ज्ञानेश्वरी पाठ केली, ते काय ते एक पंडित झाले. पोपटासारखे बोलायचं, फक्त माहितीची माहिती द्यायची, ज्ञान देत राहायचं. पण खरं हे जे ज्ञान आहे ना, हे प्रगट ज्ञान आहे, प्रॅक्टिकली आहे, प्रत्यक्ष आहे. प्रत्यक्ष हा अनुभव आहे. अनुभव नाही म्हणता येणार, अनुभव तरी थोड्या वेळ करता असतो, हा कायमचा अनुभव आहे. आणि हा एकदाच आयुष्यातून मनुष्य जीवनामध्ये एकदाच होत असतो, बरोबर. नंतर नंतर तो 24 घंटे तसंच राहत. जसं तुम्ही बोलले ना, हे तुमचं भाग्य चांगलं की तुम्हाला प्राप्त झालाय तो. रात्रंदिवस 24 घंटे सतत. हो, मग तसंच व्हायला पाहिजे. कारण परमात्मा जो आहे ना, आधी अनादी निरंतर अखंडित आहे. त्याला खंड नाही. परमात्म्याला कशाचा खंड? प्रकृतीला खंड असू शकतो, आपल्या श्वासाला खंड आहे, मनाला बी खंड आहे. मन किती वेळा एका सेकंदात किती ठिकाणी जातं, असे प्रकृतीमध्ये ज्याही गोष्टी आहेत ते सर्व खंडित आहे. पण परमात्म्याचं तसं नसतं. परमात्मा निरंतर अखंडित आहे, आधी अनादीपासून आहे, अनंत काळापासून चालू आहे, तसंच चाललेलं आहे, म्हणतो त्याला परमात्मा म्हणता ना. आणि म्हणून हे जे जितके बी अनंत ब्रह्मांड जे चालू आहे, एक ताल एक सूर मध्ये कसे बरोबर फिरताय ना, कोणी कोणामध्ये टकराव करता का? होतं का? काही त्यांची खिचबडी होती का? नाही होत ना. तसेच परमात्म्याच्या नियमाच्या नुसार चालू आहे, तसं आपण बी चालू आहे. फक्त कोणी आपल्याला नियमामध्ये घातलं हे ज्याला कळतं, बस त्यांनी ईश्वराला प्राप्त केलं असं समजा. पण ईश्वर आपल्याला प्राप्त करतो, आपण ईश्वराला प्राप्त करू नाही शकत, कारण आपली मदत तेवढी राहत नाही. मग आपण जर प्राप्त केलं ईश्वराला, तर मग आपण मोठे झालो, ईश्वर छोटा झाला, कारण आपण त्याला पकडलं ना. कोणी म्हणतं ना, हे मंत्र घ्या, मंत्र करत जपा की मग तुम्हाला परमात्मा प्राप्त होईल. तर मंत्रांनी मग मंत्र मोठा झाला, परमात्मा छोटा झाला. तर जगामध्ये जितके काही लाखो हे आहे, युक्ती आहे, प्रयुक्त आहे, साधना आहे, विधिविधान आहे, ह्या विधिविधान काही कामाचे नाही, ह्या प्रकृतीचे आहे. ह्या प्रकृतीला लाभ देऊ शकतं. परमात्मा याच्याने कधीच तुम्हाला शोधता येऊ शकत नाही. पण परमात्मा स्वयं तुम्हाला शोधत येत असतो, आणि तेच खरं असतं. कारण तुम्ही जे नाही जाऊ शकत त्याच्यापर्यंत. जसं मी प्रवचनामध्ये सूर्याचं उदाहरण देतो ना, जर सूर्याचं प्रकाश आपल्या अंगणामध्ये येतोय, आपल्या घरादारावर येतोय, आपल्या जमिनीवर येतोय, तर त्याला तो सूर्य कोण आहे, त्याला प्राप्त करायसाठी काय जायचं? आणि असं गेलं तर काय होईल? तुम्ही भस्मसात होशाल ना. तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकत नाही, पण अशी कल्पना करा. पण मी म्हणतो त्याची गरज काय? तसं परमात्मा हा त्याच्या पोटामध्ये किंवा त्याच्या इच्छेने, त्याच्या नियमाने एवढे अनंत ब्रह्मांड चालू राहिले. त्याच्या पोटामध्ये एवढे अनंत ब्रह्मांड आहे, तर तो किती मोठा असेल? त्याच्यापर्यंत जायची गरज काय? तो सर्वव्यापी ना. सर्वव्यापी म्हणजे त्याने आपल्याला व्याप्त केलेला आहे ना, कणाकणाला व्याप्त केलेला आहे ना, म्हणजे त्याची रेंज आपल्यापर्यंत आलेली आहे ना. तर तो जे ही रेंज आपण त्याची रेंज प्रगट झाली आपल्यामध्ये, बस आपल्यापर्यंत परमात्मा पोहोचला. आपण नाही पोहोचू शकत त्याच्याकडे. आपण सर्वव्यापी आहे का? एक आत्मा सर्वव्यापी नाही होऊ शकत ना. परमात्मा सर्वव्यापी आहे. होय. हा, आपण ब्रह्म आहोत, पण परमेश्वर काय? परब्रह्म आहे. तो पलीकडे, परे, प्रकृतीच्या परे आहे, कालच्या परे आहे, तो मनाच्या पलीकडे, शरीराच्या पलीकडे, निर्गुण निराकारच्या पलीकडे आहे, सगुण साकारच्या पलीकडे आहे. तो काही आकारामध्ये नाहीये. शब्दांच्या पलीकडे. शब्द हे आपण आता तयार केलेले, मंत्रतंत्र हे आता तयार झाले, धर्म आता तयार झाले, धर्मग्रंथ आता तयार झालेले 8-10 वर्षात, 8-10 हजार वर्षापूर्वी, बरोबर की नाही? हा, मग त्याच्याकरता तो जो तुमच्यामध्ये आलेला आहे परमात्मा 24 घंटे तुम्हाला विश्वास देऊ राहिलो का, बच्चा मी आहे, मी आहे. शेवटी तो आपल्या मुलाकरता येतो ना, आला ना तो. अजून काय पाहिजे? कारण आपण प्रकृतीच्या बंधनामध्ये अडकलेलो आहे, काळाच्या बंधनात अडकलेलो आहे, संसारात अडकलेलो आहे, दुःखाच्या महासागरात अडकलेलो आहे. आपल्याला आपलंच संसार चालवता येत नाही, आपण चाललो परमात्म्याच्या प्राप्ती करता. आपल्याला 2 पैसे कमवता येत नाही, आपण चाललो परमात्मा प्राप्ती करा. होईल का असं? नाही ना. प्रकृतीच्या गोष्टी प्रकृतीनेच प्राप्त होतात. त्याच्यासाठी ठीक आहे, त्यासाठी काही प्रयत्न करणं, कष्ट करणं,
काय तपश्चर्या करा, ठीक आहे. परमात्मा करता तपश्चर्या करून काय उपयोग आहे? तर काही नाही. आता तुम्हाला मी लिंक पाठवले आहे, चांगलं प्रवचन ऐका, फक्त ऐका. आता बाकी काही करू नका, काही साधना करू नका, काही ध्यान करू नका. आता ध्यान परमात्मा तुमच्यावर करू राहिला ना, तुम्ही उलट ध्यान कसं करणार सांगा मला? आणि का होऊ शकतं का परमात्म्याचं ध्यान आपण करू शकतो का? आपली एवढी लायकी आहे का बरं मला सांगा चला. आपल्याला त्याचं काही अजून माहितीच नाही, तो निर्गुण निराकारच्या पलीकडे आहे, आपण त्याचं ध्यान करू राहिलो. हा, ते काही आकार वगैरे असतात तर मग वेगळी गोष्ट आहे, बरोबर की नाही? परमात्मा तर काही आकारामध्ये नाही ना, बरोबर? बरोबर. हा, तर काही हरकत नाही. मी तुम्हाला लिंक पाठवली, पाहून घ्या आणि मग मला कधी नंतर फोन करा, बरोबर? आता मात्र काही करू नका, बस आनंदात राहा. हा, बोला. ही आपली समजा परंपरा जी आहे गुरुची, ही कोणता मार्ग आहे? म्हणजे कोणती गुरु शिष्य परंपरा आहे? हे जे आहे ना, हे ब्रह्मा विष्णू महेश पासून जी परंपरा चालत आलेली आहे, तर ही प्राकृतिक परंपरा आहे. याला ब्रह्माची परंपरा म्हणतात. ब्रह्म म्हणजे सगुण साकार आणि निर्गुण निराकार. ब्रह्म दोन प्रकारचा असतो, सगुण साकार असतो आणि निर्गुण निराकार असतो. पण आपण जे करतोय ना, हे परब्रह्माचं करतोय, ब्रह्माचं नाही करत, परब्रह्म म्हणजे सगुण साकार आणि निर्गुण निराकारच्या पलीकडे जो परमात्मा राहतो ना, त्याचं आपण करतोय. पण आपण त्याच्याकडे जात नाही. तसं इतर ठिकाणी ब्रह्मासाठी आपण जातो, जसं तीर्थयात्रा करतो किंवा कोणत्या एखाद्या गुरुकडे जातो, तो काही मंत्र तंत्र देतो, काही त्याचे तसबीर देतो किंवा काही देवताचा फोटो देतो. आपण हे करू शकतो, हे इथे चालतं. त्याला काही नियम वगैरे तो लावतो, म्हणजे सगुण साकाराचीच पूजा करायला लावतो ना. सगुण साकार काय? हे ब्रह्मच आहे ना. किंवा निर्गुण निराकार काय? हे ब्रह्माचंच निर्गुण निराकार रूप आहे ना. सगुण साकारचं दुसरं रूप निर्गुण निराकार आहे. पण परमात्मा जो आहे, परब्रह्म जो आहे, तो याच्या पलीकडे, म्हणजे म्हटलं ना, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म. तर एक जो गुरु आहे तो साक्षात परब्रह्म आहे. आणि हे जे ब्रह्मा विष्णू आहे हे सुद्धा गुरु आहे. पण परब्रह्म जो आहे ना, तो साक्षात परब्रह्म, तो वेगळा आहे, असं स्पष्ट त्याच्यात बोललेलं आहे ना. हॅलो, माझी एक शंका आहे. हा, मला कोरोना झाला होता पूर्वी, दुसऱ्या लाटेमध्ये. हा. तर कोरोना आजाराने मी भयंकर आजारी, म्हणजे अजिबात शक्तीच राहिली नाही. हा. तर ज्यावेळेस मी चेष्टीत दाथरणवर पडलेला असलं का, डोळे दाखवून, म्हणजे मला गंध लावतो का त्या ठिकाणी एक दिव्य प्रकाश दिसायचा. हा प्रकाश रात्रंदिवस जोपर्यंत कोरोना काळ होता तोपर्यंत दिसायचा. अनाथ चालूच होता. पण नुसत्या गोळ्याने आणि घरीच उपचाराने माझा नीट झाला. मला काही पुढे जावं लागलं नाही. तर त्या आजाराने मी खूप गहाळ झालो होतो. म्हणजे चालण्याचा बोलण्याचा सुद्धा तकलीफ व्हायची. तर तो अनुभव मला जे येत होता, तो आजार काळामध्ये, तो अनुभव आता येत नाही. आता तो जो गंध लावतो आलं लक्षात, त्याला त्रिकुटी म्हणतो आपण. पण एक कधी लक्षात ठेवा, आत्मा म्हणा परमात्मा म्हणा, हा जो आहे ना, हा नाम आणि रूपाच्या पलीकडचा असतो, बरोबर? नाम रूपामध्ये नाम आणि रूप म्हणजे काय? सगुण साकार दिसणं, त्याला आपण रूप म्हणतो. काही जर रूप असेल तर डोळ्यात दिसेल ना, किंवा काही नाव असेल. आता तुम्ही तुमचा मुलगा तुमच्या जवळ नाहीये, पण तुम्ही तुमच्या मुलाचं नाव जरी घेतलं तर तुमच्या मुलाचा चेहरा पटकन दिसतो तुम्हाला. तर ह्या गोष्टी नामरूपाच्या असतात. आणि नामरूप हे जे असते ब्रह्मच असतं. ब्रह्म जे आपण म्हणतो ना, की जी सृष्टी सर्व चालवलंय तो ब्रह्म चालवतो किंवा काळ चालवतो, त्याला काळ बी म्हटलं जातंय, बरोबर की नाही? जसं सत्यनारायणची पोथी वाचतो ना आपण, त्याच्यामध्ये म्हणतो ना, याला कोणी सत्यनारायण म्हणतं तर कोणी याला काळ भगवान बी म्हणतात, असं ब्राह्मण म्हणतो ना. तर हा जो काळ ब्रह्म आहे, तर त्याला ब्रह्मच म्हणतात किंवा काळ म्हणतात. तर ते जे काही दिसतं ते आपल्याला, आपण कधीतरी ऐकलं असतं, पाहिलेलं असतं, वाचलेलं असतं, आणि मग त्याची एक आपल्याला एक हो जाते की आता आपण तर आपल्याला असं आजार झालाय, कधी आपण जातो की काय, आणि असं पूर्वी ऐकलेलं कमीत कमी त्रिकुटाच्या ठिकाणी काही दर्शन झालं तर आपल्याला मोक्ष मिळेल किंवा आपली मुक्ती होईल. ते पूर्वी कधीतरी ऐकलं असतं आपण, ते आपण विसरून बी जातो.
कोणाकडून म्हणा, एखाद्या पोथी पुराणातून म्हणा किंवा एखाद्याच्या प्रवचनाद्वारे म्हणा किंवा आपण काही पुस्तकं वाचले असतं तर ते तसं ते दिसायला लागतं त्यावेळेस. कारण आपली स्थिती त्यावेळेस थोडीशी विचलित झाली असती ना, की इतके लोक करोनाने गेले, आपण कदाचित जाऊ शकतो, मग आपल्याला काय प्राप्त झालं. तर मग ते वाचलेलं ऐकलेलं ते आपल्याला पुढे साक्षात येतं आणि आपल्याला तसा भास होतो की हा काय हरकत नाही, आता आपलं जरी काही कमी जास्त झालं तर आपल्या पुढे देव आहे, आपली मुक्ती होणार. हा फक्त एक समज होतो, त्याला एक माया म्हणू शकतो, मोहमाया किंवा काळ म्हणू शकतो, ते आपल्याला तसं दाखवतं. पण तसं त्याच्यातला काही संबंध आहे. परमात्मा जो असतो, जो मोक्ष देणारा, परमात्म्याचं मुख्य काम काय आहे? मोक्ष देणे, बरोबर. आणि हे बाकीचे देवी देवता हे आपल्याला संसार आपला सुखी करतात, आपले दुःख घालवतात. पण ते बी दुःख कसं, आपण पुण्य केलं त्याच फळ म्हणून आपल्याला ते सुख देतात. आपलं पुण्य संपलं की आपण परत दुःखी होतो. हे चालूच असतं, पाप पुण्याचा खेळ, आणि त्याच्यानेच मग आपल्याला पुढचे जन्म मिळत असतात. पण हे चक्रच आपल्याला जर मोडायचं असेल, पाप पुण्याचं, शुभाशुभचं, चांगलं वाईटाचं, तर किंवा हे 84 लाख योनीमध्ये जे भटकतो, हे जर चक्रच मोडायचं असेल तर त्याला मात्र विलास जो असतो तो परमात्म्याचा असतो. तर त्याला परमात्माच प्राप्त करावा लागतो. मग परमात्मा तर प्राप्त करू शकत नाही, आपली तर तेवढी अवकात बी नाही, आपण तेवढे तर मोठं पण नाही, आपली तेवढी विशाल बुद्धी पण नाही. आपण तर छोट्या छोट्या धर्मात, पंथामध्ये, गुरूंच्या लोकांमध्ये थोडस काहीतरी अडकलेलं असतं ना. आपण तेवढं करू नाही शकत, कारण आपणच बंधनात आहे ना, या काळाच्या बंधनात, प्रकृतीच्या बंधनात. या तर आपण तर परमात्म्यापर्यंत जाऊ शकत नाही. मग काय, मग जर आपलं भाग्य जर झालं असेल चांगलं, तर परमात्मा स्वतःहून आपल्यापर्यंत येतो. म्हणून तर त्याला सर्वव्यापी म्हणतो आपण, की परमात्मा सर्वव्यापी येतो, सर्वांना पुरून उरलेला आहे. मग आपल्यापर्यंत तो येतो आणि प्रगट होतो, त्याला सार शब्द मानतात. आणि तो प्रगट झाला म्हणजे आपलं मनुष्य जीवनाचं कल्याण झालं. मग तो एका क्षणासाठी जरी झाला तरी झालं. जसं तुम्हाला बोललो ना, की ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं, देवाची द्वारी उभा क्षणभरी, त्याच्या दारामध्ये एक क्षण जरी राहिलं तरी. पण मग आता लोक काय म्हणतात, देवाची या द्वारी, मग तो आपले कीर्तनकार लोक सांगतात ना, देवाची या द्वारी म्हणजे हे जे त्रिकूट आहे ना भुवयाच्या मधलं, त्याला देवाचं द्वार म्हणतात, आज्ञाचक्र म्हणतात, किंवा हे ब्रह्मरंध्र आहे ना जिथे शेंडी असते आपली, त्याला ब्रह्म त्याला देवाचे द्वार म्हणतात. मग त्याच्यावर एक क्षण उभं राहा, म्हणजे त्याच्यावर ध्यान करा, झालं तुमचं. अरे एक क्षणभर काय, माणूस दिवसभर काय 40 वर्ष त्याच्यावर ध्यान ठेवू शकेल का नाही? एक क्षणाचं काय घेऊन बसले. मग एक क्षणभर त्याच्यावर ध्यान ठेवलं, जर असं जर आपण म्हटलं देवाची या द्वारी उभा क्षणभरी, मग देवाचे द्वार हेच आहे ना, त्रिकुटी. कोणी ब्रह्मरांजराला समजतं देवाचं द्वार. मग तिथं जर लक्ष ठेवलं, एक करता करता झाली मुक्ती. मग तर काय चांगलीच गोष्ट आहे. कोणी 100 खून करील आणि तर काय 1 मिनिट फक्त 1 सेकंद तिथं लक्ष ठेवील, देवाची द्वारी उभा क्षणभरी, त्यांनी 4 मुक्ती साधी येल्या. मला 4 प्रकारच्या मुक्ती मिळाल्या, सायुज्य, पारुपे, काय जे असं त्या 4 प्रकारच्या मुक्त्या. तर हे असं नाहीये, एवढे संत मोठमोठे झालेले त्यांनी काय असं एवढं सहज नाही म्हटलेलं आहे. त्यांनी जे म्हटलेलं ते जे मी सांगतो ते म्हटलेलं आहे. का की परमात्माच आपल्या एक क्षणाकरता जे प्रगट झाला ना स्वतःहून, त्याच्या मर्जीनी, आपल्या नाही. आणि हे जे आपण ध्यान करतो हे आपल्या मर्जीने करतो ना. कोणतंही देवाची पूजा करा, कोणाला माना, गुरुला माना, मंत्र करा, काय तपश्चर्या करा, एखादं ध्यान लावा, ध्यान टिकवा, डोळे झाका, इथे बघा तिथे बघा, याच्यावर दृष्टी ठेवा, त्याच्यावर दृष्टी ठेवा, श्वासावर ठेवा, अमुक धमुक तमुक तमुक, 1000 प्रकार. हे असं काही केल्याने काय होतं, ते आपण करतो. आणि आपण जे केलं जातं ते मनाने केलं जातं. आणि मन म्हणजेच काळ असतो, बरोबर. म्हणजे ब्रह्म असतं. आणि ब्रह्माचं किंवा काळाचं फळ काय असतं, ब्रह्मप्राप्ती किंवा हे जे अनंत ब्रह्मांड याची प्राप्ती. तेच मग आपण स्वर्ग म्हणा, काही देवी देवता बनू शकतो, किंवा मनुष्य चांगला परत एखादा जन्म मिळू शकतो, किंवा चांगला राजाच्या घरी जन्म होऊ शकतो, किंवा चांगलं होतं. पण प्रकृतीमध्ये तयार झाला चालूच राहणार आहे ना. चांगलं पुण्य झालं म्हणून काही दिवस राहू, चांगल्या जन्माला येऊ, परत पुण्य संपलं का परत जे आहे ते आहेच. तर त्याला ते अर्थ नाही, ती ब्रह्मप्राप्ती काही उपयोगाची नाही. वेद सुद्धा जे आहे ना, वेद उपनिषद
यांनी फक्त ब्रह्माची प्राप्तीपर्यंत आत्म्याला सुद्धा एक ब्रह्म म्हटलं गेलेलं आहे. बघा आता 4 वेद जे आहे त्यांचे जे 4 वाक्य आहे, अहम ब्रह्मास्मी, आय आत्मा ब्रह्म, हे जे आहे ना ते आत्म्याविषयीच म्हटलेलं आहे. आत्म्याच्या पुढे परमात्मापर्यंत कोणी गेलंच नाही, कारण जाताच येत नाही. मग त्यांनी काय केलं, त्याला नेती नेती म्हटलं. आहे काहीतरी आत्म्याच्या पुढे, पण ते आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही, मग नेती नेती म्हटलं. असेल बरोबर आहे तो, फक्त त्याला नेती म्हटलं गेलं. पण कबीर साहेबांनी त्याच्या पुढे जाऊन की आपल्याला तिथे जाऊ शकत नाही, आपण सूर्याजवळ जायची गरज नाही, सूर्याचा प्रकाश जर आपल्या अंगणामध्ये येतोय तर त्यालाच बघा ना, त्याच्याच पासून फायदा घ्या ना. कशाला सूर्याकडे जात बसतात, तिथे जाऊन काय वेगळं काही करणार आहे का तुम्ही? बरोबर. तसं परमात्मा तो कुठं राहतो, कसा राहतो, तो त्याच्या पोटामध्ये जर एवढे अनंत ब्रह्मांड साठलेले आहे तर कुठं पाहणं, तो किती विशाल मोठा आहे. आपण एक ब्रह्मांड काय, एका गावात दुसऱ्या गावावर जाऊ शकत नाही, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकत नाही, एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकत नाही. तर एक ब्रह्मांडच पूर्ण करायला तर तो अनंत ब्रह्मांड त्याच्या पोटात आहे, त्याच्यानंतर तो आहे. तर मला सांगा किती ते विशाल असेल, किती मोठा असेल. पण त्याची रेंज आपल्यापर्यंत आहे ना, त्यांनीच हे ब्रह्मांड तयार केलेले आहे ना. होय. म्हणजेच त्यांनी त्याच्या हाताने तयार केल्याचा अर्थ काय झाला, म्हणजे त्याचं काहीतरी अस्तित्व आहे की नाही. जसं एखादा पेंटर एखादं चित्र काढतो आणि त्याची छोटी सही करतो बाजूला, एकदम सूक्ष्म सही असते का नाही त्याची, हे माझं चित्र आहे म्हणून. तसं परमात्म्याची रेंज ही म्हणून ते सांगितलं कणाकणात आहे, म्हणजे त्यांनी शिक्का मारून ठेवलेला आहे की हे मी तयार केलंय. तसं आपल्याला त्यांनी तयार केलंय, पण ते आपल्याला कळत नाही, बस एवढंच होतं. आणि आपण काय करतो, मग त्याला शोधण्याचा प्रयत्न करायला लागतो. आता वास्तू एवढी आपली पहुंचच नाहीये, आणि ज्या लोकांना त्याची माहीत नसतो परमात्मा, तेच आपल्याला मग वेगवेगळे युक्त प्रयुक्त सांगत राहतात. इथं बघा, तिथं पहा, हृदयावर ध्यान करा, त्रिकुटीवर ध्यान करा, हे चक्र जागवान, ते चक्र जागवान, श्वासावर ध्यान करा, ब्रह्मरंध्रावर लक्ष ठेवा, डोळे झाका, कान झाका, काय 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 नाही, असं बसा तसं बसा, इतके वाजता उठा तितक्या वाजता उठा, हा उपास धरा तो तापस धरा, असं वागा तसं वागा, असं बोला, असं खा असं प्या. हे इथलेच सगळे गोष्टी, प्रकृतीच्या गोष्टी, बरोबर की नाही. हा मंत्र घ्या, तो मंत्र घ्या, असा जपा तसा जपा. ह्या गोष्टी परमात्मा नसतं मिळत, बरोबर. कारण ते कोणत्याही मंत्रात किंवा कोणत्याही ज्या कृती ज्या आहे, ज्या काही साधना आहे, त्या परमात्म्यापर्यंत नाही पोहोचू शकत. ते एक प्रकारचं काय मनाची समजूत, बरोबर. जो सांगतो त्यालाच प्राप्त नसतो झालेला. पण आता त्याला त्याची मोठी करायची, त्याला त्याचं गुरु पण मिरवायचं असतं, बरोबर की नाही. मी काहीतरी बोललोय, शहाणा आहे, आणि ते मोठ्याकीसाठी मग ते सांगतात मला प्राप्त झाला. तुला काय प्राप्त झाला, तुला प्राप्त झाला तर मग तो गुरु स्वतःची फोटो कशाला देतो. अरे परमात्मा जर निर्गुण निराकारच्या पल्याड आहे, सगुण साकारच्या पल्याड आहे, तर तू फोटो दिला म्हणजे हा का झाला, नामरूपात आला की नाही, सगुण साकारात आला की नाही, बरोबर की नाही. आणि निर्गुण निराकार म्हटलं तर निर्गुण निराकारचा अर्थ शून्य. शून्यामध्ये परमात्मा कसं, शून्य म्हणजे खाली काहीच नाही, शून्य म्हणजे मुडदा, त्याच काही जाण नाही. तिथं मग परमात्मा कसं काय होईल. परमात्मा जर एवढी सृष्टी चालू राहिला, एवढे अनंत ब्रह्मांड बरोबर त्याच्या नियमात चालू राहिला तो, किंवा चालून घेऊ राहिला तो, कोणामार्फत का व्हायना, काय असेल त्याची ते टेक्नॉलॉजी वेगळी, पण एवढं तो जर एवढं चालवतोय तर याचा अर्थ काहीतरी ते आहे की नाही, बरोबर की नाही. तर तो आपल्याला कसा प्राप्त होईल, आपल्याकडून कसा काय प्राप्त होईल. आणि तो तर निर्गुण निराकारच्या पलीकडे आहे, तर त्याला त्या डोळ्यांनी, हे चामड्याच्या डोळ्यांनी बघू शकत नाही, हे चामड्याच्या कानाने आपण ऐकू शकत नाही, किंवा हा जो चामड्याचा देह आहे, हाडा मासाचा मलमूत्राचा देह आहे, यांनी कसं आपण कोणत्या साधनाने प्राप्त करणार आहे. किती सोपी गोष्ट आहे. पण तो स्वतः तर आपल्याला प्राप्त करू शकतो ना. होय, आपण त्याचे मुलं आहोत ना. होय, बाप या नात्याने तो मुलाजवळ तर जाईल ना. आपण तर समजा 6 महिन्याचं बाळ आहे, बरोबर. ते तर नाही चालू शकत, काही करू शकत नाही, पण गागवू तर शकतं ना. गागलं तर आपण आई तर धावत येते ना, पोराला भूक नाही लागली. तसं आहे, आई धावत येईल पोराजवळ. तसं तो परमात्मा आपला बाप आहे, तो आपल्यासाठी येईल ना.
आपण नाही जाऊ शकत. आपण तर इथे बांधलेलो आहे ना या बंधनामध्ये, संसारी बंधनामध्ये, प्रकृतीच्या बंधनामध्ये. तर बस सोपी गोष्ट, इतकी गोष्ट जरी समजली आणि एकदा विश्वास बसला की नाही परमात्मा माझ्यात प्रगट होईल म्हणजे होईल, परमात्मा माझ्यासाठी येईल म्हणजे येईल, हे एकदा युक्ती समजली, हा भेद समजला की बस बरोबर परमात्मा प्रगट होतो. बघा जसं तुम्हाला 24 तास झालाय आणि तसं काही नाहीये, कोणाला 24 तासही झाला, कोणाला 8 तासही झाला आणि कोणाला 1 क्षणही झाला, पण झालं की त्याचं तो अनंत काळाकरता झाला. तो जो एका क्षणाकरता जरी तो आला ना, प्रगट झाला ना, म्हणजे याचा अर्थ त्यांनी आपल्याला अनंत काळाकरता बांधून घेतलं, त्यांनी बांधून घेतलं. मग फक्त मरण हे निमित्त मात्र होतं आपलं. आपण म्हणजे जिथे जिवंतपणेच आपल्याला मोक्ष मिळून जातो, बरोबर. आणि हे लोक म्हणतात ना, मरा तुम्ही काही काळजी करू नका, आपला मंत्र तुम्हाला बरोबर मोक्ष देऊन टाकील, आपली साधना बरोबर तुम्हाला मोक्ष देऊन देईल. कशाचं काय, त्याचं काय गॅरंटी काय? जर जिवंतपणेच काही झालंच नाही, माझं पाने हल्लं नाही, इथं एक केस हल्ला नाही आणि काय ते तुम्ही सांगा. तर कमीत कमी हे तर झालं ना. आज तर आपल्या याच्यामध्ये काहीतरी ध्वनी प्रगट झालाय ना, म्हणजे काहीतरी झालंय ना, आणि ते काही तुमच्या मनाने नाही झालं ना, तुम्ही तुमच्या काही मंत्राने नाही झालं, किंवा कोणाची भक्ती केली म्हणून नाही झालं, किंवा काही तुम्ही तपश्चर्या केली म्हणून काही नाही झालं, आपोआप झालं. म्हणून तर परमात्म्याला सहज म्हणतो आपण. सहज, तुला सहज का म्हटलं, सहज योग का म्हटलेलं आहे, का त्याच्या दृष्टीने, त्याच्या युक्तीने, त्याच्या मर्जीने, त्याच्या अधिकाराने तो प्राप्त होतो, म्हणून ते सहज झालं. जसं 1 रुपयाची लॉटरी ओढली आणि 1 कोटी रुपये मिळाले आपल्याला, तर ते 1 कोटी रुपये आपल्याला सहज मिळाले ना, त्याला आपण सहज म्हणू शकू ना, बरोबर की नाही? बरोबर आहे. हा, पण आपण जर कमावले तर त्याला सहज थोडी बांधणार आहे का? मी सहज 1 कोटी कमावले असं नाही म्हणतो, त्याला सहज शब्दच लागू शकणार नाही. म्हणजेच काय, प्रकृतीमध्ये काहीच सहज नाही, काहीच नाही, बरोबर. जसं तुम्ही म्हणले मला करोना झाला होता, तर श्वास घेतला म्हणून झाला ना, श्वास तर आपण म्हणतो तुला सहज आहे, श्वास घ्यायला कुठं पैसे लागत, पण घेतला तर करोना झाला ना. म्हणजे त्याच्यात बी चांगला प्रदूषित श्वास, चांगला श्वास आला की नाही. हा, तर जगामध्ये काहीच सहज नाही, बस एक परमात्म्याशिवाय. आणि हाच सहज परमात्मा लोकांनी असहज करून टाकला, कठीण करून टाकला, बरोबर, त्यांची मान बढाईसाठी. पण ज्यावेळेस हेच आपल्याला कळतंय की परमात्मा सहजून सहज आहे, बस लगेच तो प्राप्त होतो. म्हणजे विश्वास बसतो ना. आपण जर विश्वास केला तर परमात्मा आपल्यावर विश्वास ठेवतो की हा आता याला कळालं की खरंच मी येऊ शकतो याच्याकरता. पण आपण जर आगाऊपणा केला किंवा अहंकार केला, मी तुला प्राप्त करील, मंत्राने प्राप्त करील, माझा गुरु मला प्राप्त करून देईल, माझा गुरुवर भरोसा आहे, तर मग देव काय म्हणत, ठेव बाबा हाडामासाच्या गुरुवर भरोसा ठेव, या इथले जे शब्द तयार झालेले, मंत्र तयार झाले त्या मंत्रा भरोसा ठेव, किंवा बस या हाडामासा मलमूत्राच्या दिया मध्ये करत बस कवर बे तू तपश्चर्या, योग याग साधना ध्यान, तर याच्यानी काही होत नाही, बरोबर. झालं नाही. पण ज्यावेळेस आपल्याला विश्वास बसतो की नाही परमात्मा माझ्यासाठी येईल, असं जरी मनात आणलं तर परमात्मा येतो. जसं तुम्हाला आला, 24 तास झाला, 24 घंटे झाला, 24 घंटे म्हणजे अखंड निरंतर. होय होय होय. बस, बाकी काय त्याला शब्द हे म्हणजे सांगण्यासाठी शब्द प्रयोगी हे एकदम, कारण प्रकृतीचे शब्द आहे, प्रकृतीचे नियम आहे, प्रकृतीच्या ज्या काही गोष्टी ना त्या परमात्म्यावर लागू नाही पडत. पण आता कसं एक परमात्मा समजून देण्याकरता थोडी प्राकृतिक भाषाचा उपयोग करावा लागतो, बरोबर की नाही. तेव्हा तुम्हाला थोडं कळतं की हा हे म्हणता काहीतरी आहे असं समजतं. पण आता ते काय आलेलं आहे, ते कसं प्रगट झालेलं आहे, आता त्याला काय डोकं लावणार आहे. त्याच्यात काही भाषा नाही, काही नाही, काही धर्म नाही, काही पंथ नाही, काही गुरु गादी नाही, काही गुरु परंपरा नाही, काही भक्ती कामाला नाही आली, म्हणजे काहीच कामा नाही आलं. आणि तोची त्याच्या मर्जीने तो प्रगट झाला, तर त्याच्या मर्जीने प्रगट होतो तेच खरं असतं, तोच परमात्मा असतो. आणि तो एकदा काही आपल्या प्रकृतीसारखा नाहीये, एकदा प्रगट झाला परत आलेच नाही मला दोन. प्रकृतीमध्ये तसं होऊ शकतं, विश्वासाचा विश्वासघात होऊ शकतो, बरोबर. परमात्मा कशाला विश्वासघात करेल. तो आपल्या मुलासाठी एक क्षणासाठी आला, म्हणजेच अनंत काळाकरता आला. म्हणजे तिने आपल्याला अनंत काळाकरता बांधून घेतलं. म्हणजेच काय की आपण बस मरणाची आपली देरी की आपल्याला तो लगेच म्हणजे जिवंतपणेच तो आपला बांधून घेतो.
बस अलगदला उचलून घेतो त्याच्या परमधामामध्ये. म्हणजे तो प्रगट होतो, तो आपल्याला त्याच्या परमधामामध्ये नेण्याकरताच प्रगट झालेला असतो. असं काही रागवत नाही की बा आता प्रगट होणार, आता नाही परत मी प्रगट होणार, जाऊ द्या त्याची इच्छा नाही, असं नाही. तो ह्या गोष्टी माणसात घडतील, बरोबर. राग, द्वेष, क्रोध हे माणसामध्ये. परमात्मा कसं, परमात्मा का प्रेमच प्रेम आहे, बरोबर. होय. उलट त्याला आनंद आहे की चला माझ्या मुलांनी कमीत कमी माझी आठवण काढली, आता याला परमधाममध्ये याची इच्छा झाली, माझ्या मांडीवर बसण्याची इच्छा झाली, आणि बस त्यामाने मग त्या प्रेमापोटी परमात्मा येतो आणि प्रेमानेच आपल्याला घेऊन जातो सहज अलगद. याला तर म्हणतात का जिवंतपणे मोक्ष मिळाला, बरोबर. बरोबर. चला ठीक आहे, मग तुम्हाला व तुमच्या परिवाराला शुभाशीर्वाद. सत साहेबजी, सत साहेबजी, सत साहेबजी. सत साहेब, सत साहेब.